रामकृष्ण हरे. सज्जन हो, कार्तिकी वारी आळंदी भाग दुसरा. चला आळंदेला जाऊ, चला आळंदेला जाऊ. ज्ञानेश्वर डोळा पाहो, ज्ञानेश्वर डोळा पाहो. होतील संतांची या भेटी, होतील संतांची या भेटी. सांगू सुखाची या गोष्टी, होतील संतांची या भेटी. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर मुखी म्हणता, चुकतील फेर. होतील संतांची या भेटी. जन्म नाही रे आणिक, तुका म्हणे माझी भाक. होतील संतांची या भेटी. सज्जन हो, कालच्या भागामध्ये आपण आळंदी गावाचं महत्त्व सांगितलं आणि आज जिकडे तिकडे महाराष्ट्रातून भाविक भक्त, वारकरी, वैष्णव आळंदीकडे ओढ लागलेले धाव घेत आहेत. अर्धी आळंदी भरलीसुद्धा. अशा प्रकारची ओढ माऊलीने आपल्या भक्तीने लावलेली आहे. आणि आजचा जो आपला हा भाग आहे, तर इथे तुकाराम महाराज असं आवाहन करतात की चला, कुठं चला? आळंदीला जाऊ. कालच्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलं की नामा म्हणे देवा चला तया ठाया, विश्रांती घ्यावया कल्पवरी. आणि आज मात्र तुकाराम महाराज सर्व भाविक भक्तांना आवाहन करतात, चला, पुढं चला, आळंदीला जाऊ. चला आळंदीला जाऊया. कशाला जायचं आहे? ज्ञानेश्वर डोळा पाहो. डोळे भरून ज्ञानेश्वर माऊलींना पाहू, समाधीचं दर्शन घेऊ. आणि आणखीन काय करायचं आहे तिथे जाऊन? तर तिथे जे संत सज्जन राहतात आणि त्या संत सज्जनांना भेटायचं. आणि काय करायचं? सोयरिकी जमवायचे नाही तिथे जाऊन. तर संतांच्या भेटी झाल्यानंतर सांगू सुखाची या गोष्टी, सुखाच्या गोष्टी सांगू. तिकडच्या कर्मकहाण्या नाही सांगायच्या. अशी झाली ती पळून गेली आणि वरच्या गल्लीत तिने काय भानगड केली. ह्या भानगडी इथं नाही, सगळ्या भानगडी तिकडं सोडून यायच्या. आणि सुखाच्या ज्या गोष्टी आहेत, आनंदाच्या आहेत, तत्कथनम तत्चिंतनम अन्योन्यम तत्प्रबोधनम. म्हणजे संताविषयी, देवाविषयी, असं शास्त्राविषयी अशा गोष्टी एकमेकांना सांगू. किंवा ज्या सुखाच्या गोष्टी घडल्या असतील, यावर्षी आमच्या गावात फार मोठा सप्ताह झाला, यावर्षी अमुक झालं, अन्नदान झालं, ज्या सुखाच्या गोष्टी आहेत त्या आपण सांगू. आणि तिसऱ्या चरणामध्ये तुकाराम महाराज म्हणतात, ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर मुखी म्हणता, चुकतील फेर. आपण मुखाने ज्ञानेश्वर माऊलींचं नाम घेऊ. दोनदा म्हटले ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर. जेव्हा आपण एक गोष्ट दोनदा सांगतो, तीनदा सांगतो, ती अतिशय महत्त्वाची असते. समजा बँकेत आपल्याला पैसे भरायचे, मुलाकडे 10,000चं बंडल दिला आहे, त्या मुलाला आपण 10 वेळा सांगतो, जपून जा बरं का, जरा हे कर बरं का, आणि मोजून आणि काउंटर सोडू नको बरं का. म्हणजे त्या पैशाला महत्त्व असतं आणि म्हणून आपण ती गोष्ट दोनदा सांगत असतो. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर मुखी म्हणता, चुकतील फेर. हे जन्ममरणाचे जे फेरं आहेत, 84 लक्ष योनीचा फेरा, तो चुकेल तुमचा. जन्म नाही रे अनेक, असं म्हटलेलं आहे. तेव्हा जन्म नाही रे अनेक आणि घेईन मी जन्म याचसाठी देवा, असं तुकाराम महाराजांनी बाकीच्या अभंगामध्ये म्हटलं आहे की आम्हाला जन्म नको आहे. मग जन्म नको आहे आणि इथे तर म्हटलेलं आहे की तुम्हाला जन्म नको आहे, चुकतील जन्माचे फेरे चुकतील. आणि इथे तर म्हटलं घेईन मी जन्म याचसाठी देवा.
देवा मी तुझा जन्म घेईल आणि तुझे चरण सेवा साधावया. आणि मोक्ष सुख हाणवला था, मोक्ष नको आम्हाला, ते वैकुंठ खोपाट जुनाट झोपडी नको आडाआडी घालू आम्हाला वैकुंठ पण नको, आम्हाला जन्म पाहिजे. मृत्यूलोकामध्येच हरिकीर्तन आम्ही करू, सत्संगती करू आणि तुझं नामचिंतन घेऊ. मी भक्त तो देव ऐसे करी. आम्हाला ते ब्रह्मज्ञान आणि ते आत्मस्थिती भाव नको, नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव. मी भक्त तू देव ऐसे करी. दावी रूप मज गोपिका रमना ठेवू दे चरणावरी माथा. असं तुकोबराय म्हणतात. जन्म नाही रे आणि काही इथं असं म्हणलं आहे, आणि जन्म नाही आणि घेईन मी जन्म यासाठी देवा. असं कसं काय वैषम्य आहे, विरोधाभास आहे. एका अभंगात म्हणतात की जन्म येणार नाही आणि दुसऱ्या अभंगात म्हणतात मी जन्म घेईन. हा काय प्रकार आहे? तर याचा अर्थ असा आहे की मी जन्म नको मला, म्हणजे इतर जन्म नको, मनुष्य जन्म पाहिजे. आणि कशा करता पाहिजे? तर तुझी चरणसेवा साधावया. म्हणजे जन्म मला इतर काहीही नको जन्मातले, आणि मोक्ष पण नको. कारण भक्ती सुखात आम्ही सुखावतो, आनंद होतो. आणि वैकुंठ खोपाट ते येणं जोनाट झोपडी ती पण नको आहे आम्हाला. आम्ही इथं भूलोकातच वैकुंठ निर्माण करू, आणि इथे सगळा आमचा आनंद निर्माण करू. म्हणून आपण आळंदीला जायचं. आणि आळंदीचा हा सोहळा जो आहे, जवळजवळ 10 ते 15 लाख लोक आळंदीच्या या सोहळ्यासाठी येतात. आणि जिकडे तिकडे नामाचा गजर होतो. आणि सुखाच्या गोष्टी संतांना सांगूया, अशा प्रकारचं तुकोबरायांनी या अभंगामध्ये सांगितलेलं आहे. या अभंगाचा तात्पर्यार्थ असा आहे की चला आळंदीला जाऊ, आळंदीला आलं पाहिजे, संताला सुखदुःखाच्या गोष्टी सांगितल्या पाहिजे, ज्ञानेश्वर माऊलींचं नाम घेतलं पाहिजे. जन्माचे फेरे चुकतील म्हणजे इतर वाईट जन्मांचे. आणि जन्म नाही रे आणि तुका म्हणे माझी भाक. अनेक जन्म म्हणजे इतर जन्म नाही मिळायचे. तुम्हाला हक्क आहे की आम्हाला पुढच्या जन्मात मनुष्य जन्म दे, तुझी आम्ही सेवा करू. अशा प्रकारचा हक्क आपला अनेक संतांनी सांगितलेला आहे. असा या अभंगात भावार्थ आहे. या व्हिडिओचं तात्पर्यार्थ आहे. म्हणून आपण आळंदीला जायचं आहे. हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा. आणि ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी जरूर सबस्क्राईब करा. ऐकत रहा, ज्ञान वाटीत रहा, आनंदी रहा. रामकृष्ण हरी.